कोर्स संदर्भात डिस्कस करणार आहोत. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की फोर्स बद्दल आतापर्यंत आपण एक इन्फॉर्मेशन पाहिली होती की जे वेट आहे है ना, आपल्याला जे वजन प्राप्त होतं ते कशामुळे होतं की जेव्हा आपल्या मासवर काय अप्लाय होते, ग्रॅव्हिटी अप्लाय होते, बरोबर. तर या ग्रॅव्हिटी जेव्हा मासवर अप्लाय होते तेव्हा आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणलो होतो. आणि तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नथिंग बट ते काय असतं, आपलं वेट असतं, बरोबर. आणि म्हणून आपण पाहिलं की मास हे युनिव्हर्सल आहे, ते कुठं बदलतं का नाही, ते आपण किलोग्रॅम मध्ये सांगत असतो. पण वेट वजन अर्थातच तो एक प्रकारचा फोर्स आहे आणि त्याला आपण कशामध्ये त्याचा विचार करतो, न्यूटन मध्ये. त्याचे असाइनमेंट काय आहे, न्यूटन. आता हे तर आपल्याला माहितच आहे की ग्रॅव्हिटेशन जेव्हा आपण गुरुत्व बळाचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर कोणतं नाव येतं, आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. परंतु आजची जी आपली कन्सेप्ट आहे ही न्यूटनच्या संदर्भात जे ग्रॅव्हिटेशन आहे त्यावर आहे का, नाही. आपण आज जे बोलायलो ते बोलायलो फोर्स बद्दल. मग आता फोर्सला सिम्पली डिफाइन करायचं असेल तर फोर्स इज अ पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण पुश करत असतो म्हणजे ढकलत असतो, किंवा एखाद्या ऑब्जेक्टला आपण काय करत असतो, पुल करत असतो, ओढत असतो. तर या दोन्ही केसमध्ये आपण त्या ऑब्जेक्टवर काय अप्लाय केलेला आहे, फोर्स अप्लाय केला आहे, बरोबर. फोर्स हा पुश पण असू शकतो आणि पुल पण असू शकतो, करेक्ट. सो फोर्स इज अ पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. आता फोर्स काय काय करू शकतो त्या संदर्भात आपण विचारतो. पहिल्यांदा आहे इट कॅन चेंजेस स्पीड. जी चाल आहे, बरोबर. तर एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची स्पीड बदलण्याची क्षमता ही कशामध्ये आहे, फोर्स मध्ये आहे. जसं की पहा, तुम्ही IPL चे मॅच बघत असेल सध्या. बॉलर जेव्हा बॉल टाकतो तर तो बॅट्समनच्या दिशेने येतो, पण जेव्हा बॅटनं त्याच्यावर काय लावलं गेलं, पुश, तर त्या बॉलची डायरेक्शन काय झाली, चेंज. स्पीड सुद्धा काय झाली, चेंज. म्हणजे याचा अर्थ फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्टची काय बदलू शकते, स्पीड बदलू शकते. त्यानंतर आहे चेंज शेप. फोर्स लावून तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टचा आकार बदलू शकता. याचं सोपं उदाहरण, तुम्ही मातीपासून विविध वस्तू बनवता. तर मातीच्या वस्तू बनवताना मला सांगा त्याच्यावर तुम्ही काय लावता, विशिष्ट प्रकारचा फोर्स लावता आणि फोर्स लावून विविध प्रकारच्या मातीच्या आकृत्या तुम्ही तयार करता, मूर्ती तयार करता, बरोबर. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एखाद्या ऑब्जेक्टचा आपण काय करू शकतो, शेप बदलू शकतो, काय लावून, फोर्स लावून. त्यानंतर चेंज डायरेक्शन. पहा, स्पीड तर आपण IPL चं उदाहरण पाहिलं बॅट्समनचं. अशा वेळेस नुसतं स्पीड बदलली का बॉलची, नाही. तर काय बदलली, डायरेक्शन सुद्धा चेंज होते, बरोबर. किंवा तुमच्या दिशेने एखादी वस्तू येईल मोशन मध्ये, तर त्या वस्तूला जर तुम्ही फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे का. समजा एखादा फुटबॉल आहे, फुटबॉल तुमच्या दिशेने यायला, तर तुम्ही काय करता, एखादी किक मारली, तर किक मारल्यानंतर तुम्ही त्याची स्पीड पण चेंज करता आणि फोर्स किक लावता. किक म्हणजे काय, एक प्रकारचा पुश आहे, म्हणजे तो सुद्धा काय आहे, फोर्स आहे. मग फोर्सनं एखाद्या वस्तूची आपण काय चेंज करू शकतो, डायरेक्शन म्हणजे दिशा बदलू शकतो. स्टार्ट ऑर स्टॉप मोशन. एखादी वस्तू मोशन मध्ये आहे तर तिला आपण स्टॉप पण करू शकतो, लक्षात येतं. आणि एखादी वस्तू स्टॉप आहे तिला आपण मोशन मध्ये पण आणू शकतो. हे सुद्धा फोर्सचं वैशिष्ट्य आहे. जसं की तुमच्या समोर एखादा स्थिर बॉल आहे, त्याला सहज तुम्ही पायानं पुश केलं की तो कशामध्ये आला, मोशन मध्ये. किंवा एखादा फुटबॉल खेळत आहे आणि अचानक तुम्ही तुमच्या पायानं बॉल अडवला. बॉल अडवला म्हणजे काय केलं तुम्ही, त्या मोशनला काय केलं, स्टॉप केलं. म्हणजे फोर्स लावून एखादं मोशन स्टार्ट पण करता येतं आणि एखादं मोशन स्टॉप पण करता येतं, बरोबर. मग आता हे पाहिल्यानंतर
आता आपण बोलूया त्याच्या असाइनमेंट बद्दल. काल आपण हे डिस्कस केलेलं आहे बरोबर, की फोर्सचं एसआय एकक काय आहे न्यूटन, आणि त्याचं दुसरं जे एकक आहे ते कोणतं आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे का. यालाच आपण न्यूटनच्या प्रित्यर्थ या एककाला काय नाव दिलेलं आहे न्यूटन. आणि म्हणून फोर्स ही फिजिकल क्वांटिटी ज्या एसआय एककात मोजली जाते ते एसआय एकक कोणता आहे न्यूटन. त्यानंतर इफेक्ट ऑफ फोर्स. आता फोर्सचे वेगवेगळे आपण परिणाम अभ्यासूया. आता इफेक्ट अभ्यासत असताना पहिला आहे पहा मूव अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे बरोबर. आता मला सांगा आपण काय करायलो की सायकल आहे, सायकल उभी आहे, तर आपण काय केलं त्या ठिकाणी पायाच्या साह्यानं काय लावलं मस्क्युलर फोर्स लावला बरोबर. मग हे फोर्स लावल्यानंतर जी सायकल स्टेशनरी म्हणजे स्थिर होती ती कशी झाली गतिमान मुव्हिंग झाली. म्हणजे याचा अर्थ काय करू शकतो आपण, जी स्थिर वस्तू आहे स्टेशनरी ऑब्जेक्ट याची मूव म्हणजे त्याची हालचाल आपण करू शकतो, मुवमेंट करू शकतो, त्याला गतीमध्ये आणू शकतो फोर्सच्या साह्याने. हा फोर्सचा पहिला परिणाम. स्टॉप अ मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आहे ती गतिमान असेल तर त्या गतिमान वस्तूला आपण काय करू शकतो स्टॉप, म्हणजे त्याची मुवमेंट आपण बंद करू शकतो. कशाच्या साह्यानं फोर्सच्या साह्यानं बरोबर. समजा तुमच्या समोर एखादं चाक फिरत आहे, कुंभाराचं चाक धरू आपण समजू, आणि त्या चाकावर जर तुम्ही हात ठेवला एक विशिष्ट प्रकारचा फोर्स अप्लाय केला तर मुव्हिंग ऑब्जेक्टला तुम्ही काय केलं त्या ठिकाणी स्टॉप केलं. हा सुद्धा फोर्सचा परिणाम आहे. चेंज डायरेक्शन, दिशा बदलू शकतो ऑब्विसली. आपण पाहिलं आहे की क्रिकेटच्या मॅच मध्ये बॅट्समन हे बॉलची काय चेंज करत असतात डायरेक्शन चेंज करत असतात फोर्स अप्लाय करून. चेंज द स्पीड, फोर्सच्या साह्याने आपण स्पीड सुद्धा चेंज करू शकतो बरोबर. समजा एखाद्या उतारावर सायकल सावकाश चालवते, तुम्ही पॅडल मारत नाही, पण तुम्हाला वाटतं उतारावर सुद्धा मला जास्त स्पीड पाहिजे, अशा वेळेस तुम्ही काय अप्लाय करणार फोर्स. सो डेफिनेटली स्पीड सुद्धा या ठिकाणी चेंज होऊ शकते बरोबर. किंवा तुम्हाला जर वाटलं की नाही उतारावर आहे पण सायकल माझी अतिशय स्लो जायला पाहिजे, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता ब्रेक मारू शकता. ब्रेक म्हणजे एक प्रकारचं फ्रिक्शनल फोर्स आहे बरोबर, घर्षण बल आहे. म्हणजे फ्रिक्शनच्या साह्याने सुद्धा तुम्ही मोशन ची स्पीड कमी करू शकता. म्हणजे स्पीड ही कमी जास्त इन्क्रीज किंवा डिक्रीज करता येते काय अप्लाय करून फोर्स अप्लाय करून. त्यानंतर आहे चेंज शेप अँड साईज, आणि एखाद्या वस्तूचा आकार किंवा आकार आपण फोर्स लावून बदलू शकतो बरोबर. आता यानंतर पुढे आपण टाइप्स ऑफ फोर्सेस. आता टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये आपले मुख्य फोर्सचे दोन टाइप आहेत पहा. एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा तुम्हाला या ठिकाणी दिसेल तो आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, रिक्वायर्ड फिजिकल कॉन्टॅक्ट, म्हणजे त्या वस्तूवर जोपर्यंत आपला प्रत्यक्ष संपर्क होत नाही, प्रत्यक्ष संपर्काने जे बल अस्तित्वात येतं त्याला कोणतं बल म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. यामध्ये दोन ऑब्जेक्ट किंवा आपण आणि एखादा ऑब्जेक्ट यांचा काय असणार आहे प्रत्यक्ष संपर्क होणे आवश्यक आहे. संपर्क होऊन जे बल या ठिकाणी असेल त्याला आपण संपर्क बल म्हणू, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. टाइप जर पाहिले तर पहिला आहे मस्क्युलर फोर्स. आता मला सांगा एखाद्या बकेट आहे पाण्याची बरोबर, पाण्याने भरलेली, ही आपण उचलू शकतो, लिफ्ट करतो. ही लिफ्ट काय केली आपण, कारण आपण त्याच्यावर कोणता फोर्स लागला मस्क्युलर फोर्स. म्हणजे आपल्या स्नायूंच्या साह्यानं आपल्याला जर बल लावायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष वस्तूशी संपर्क आणावा लागतो, मान्य आहे का. जोपर्यंत वस्तूचा संपर्क येणार नाही, एखाद्या डंबेल्स आहे तुम्ही हातात न घेता ते डंबेल्स तुम्ही मस्क्युलर फोर्स लावू शकता का नाही. म्हणून मस्क्युलर फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. अप्लाइड बाय मसल, आपल्या स्नायूच्या साह्याने आपण मस्क्युलर फोर्स लावत असतो. एक्झाम्पल लिफ्टिंग अ बॅग,
एखादी बॅग आपण लिफ्ट करत असू, उचलत असू, अशा वेळेस आपण कोणता फोर्स लावला? मस्क्युलर फोर्स. सध्या मी लिहित आहे, या केसमध्ये सुद्धा मी काय अप्लाय केलेला आहे? मस्क्युलर फोर्स. त्यानंतर आहे फ्रिक्शनल फोर्स, ज्याला आपण घर्षण बल म्हणतो. आता घर्षण बल तुम्हाला माहित आहे की गतीच्या विरुद्ध दिशेने, है ना, ज्या दिशेला आपण चालतो त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल कार्य करते. आपण चालू शकतो कारण आपल्या सरफेस सोबत काय चालू आहे? फ्रिक्शन, घर्षण चालू आहे. गुळगुळीत पृष्ठभाग जर असेल तिथं फ्रिक्शन कमी असतं, अशा वेळेस आपली पडण्याची भीती असते, बरोबर. केळीच्या सालट्यावर आपण का पडतो? कारण तिथं फ्रिक्शन कमी झालेलं असतं, बरोबर. सो फ्रिक्शन काय आहे? अपोजिट मोशन. घर्षण बल हे नेहमी गतीला काय करतो? विरोध करतो. तुम्हाला माहिती आहे न्यूटनचा नियम आहे की एखादी वस्तू आपण पृथ्वीवरून, तुम्ही एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे वस्तू फेकता, काही वेळेनंतर काय होतं? त्या वस्तूची स्पीड कमी होते, ती जमिनीपर्यंत हळूहळू स्पीड कमी होते आणि त्या वस्तू जी आहे विशिष्ट कालावधीनंतर ती स्टॉप होते. परंतु व्हॅक्यूम मध्ये तसं नाहीये. व्हॅक्यूम मध्ये जर तुम्ही गेलात ना तर काय होतं? जी गतिमान वस्तू आहे ती कायम गतिमानच आहे आणि स्थिर वस्तू कायम स्थिरच आहे. मग हे असं का झालं? कारण पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे बल लावले जातात, है ना. काय लावले जातात? बल लावले जातात. म्हणून लक्षात ठेवायचं की तसंच एक बल हे फ्रिक्शन बल आहे. आणि इथं मी तुम्हाला उदाहरण जे दिलं ना, तेव्हा तुम्ही एखाद्याकडे बॉल फेकता तर हे हवेचं फ्रिक्शनल फोर्स आहे. लक्षात आलं का? हवेचं घर्षण बल आहे. तर घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करतं. म्हणून इथं सांगितलं की अपोज मोशन ऍक्ट्स बिटवीन सरफेसेस, म्हणजे दोन पृष्ठभाग एकमेकांच्या संपर्कात आले की त्यांच्यामध्ये काय तयार होतं? फ्रिक्शन फोर्स तयार होतो. आता हे पेन मी का धरू शकतो? कारण हा पेन आणि माझा हात याच्यामध्ये काय आहे? विशिष्ट फ्रिक्शन आहे. याला तुम्ही जास्त तेल लावा, ते पेन हातात टिकतो का? नाही. तिथं फ्रिक्शन काय झालेलं आहे? रिड्यूस. म्हणजे मी पेन धरू शकतो, याच्या मागचं रिझन जर काय असेल तर तो काय आहे? फ्रिक्शन, घर्षण आहे. त्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये जर काही आपण ऍक्ट्स विदाउट टचिंग, म्हणजे असे बल की ज्यामध्ये दोन वस्तूचा प्रत्यक्ष संपर्क होत नाही. जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे तुम्हाला, बरोबर. कंगव्या जो आहे, कंगवा, तुम्ही केसाला जर त्याला रब केलं तर कागदाची कपटे त्याला चिकटतात. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी पाहिलं आहे आपण. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे का दोन्ही उदाहरणामध्ये? नाही. तर जिथं प्रत्यक्ष संपर्क नसताना सुद्धा फोर्स असतो तर आपण का फोर्स म्हणायचा? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यामध्ये पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. माहिती आहे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं आहे बरं? अट्रॅक्शन बिटवीन मासेस. न्यूटनने काय सांगितलं की या विश्वामध्ये कोणतीही वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, बरोबर. फक्त एवढं आहे. आता आपण पृथ्वीवर गुरुत्वबळ लावतो, पृथ्वी आपल्यावर लावते, पण आपलं बल दिसून येतं का? नाही. पृथ्वीचं दिसून येतं कारण पृथ्वीचं मास जास्त आहे. म्हणून दोन मासेस मधलं जे अट्रॅक्शन असतं त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक्झाम्पल आहे ऑब्जेक्ट फॉलिंग टू अर्थ. कोणतीही वस्तू विशिष्ट उंचीवरून जर आपण रिलीज केली तर ती कुणाकडे अट्रॅक्ट होते? पृथ्वीकडे यायचा प्रयत्न करते ना. जसं की न्यूटनने केलेला एक्सपेरिमेंट, जे ऍपल आहे, झाडावरून ऍपल तुटलेला नेहमी कुठे येतो? जमिनीच्या दिशेने येतो, कारण पृथ्वी त्याच्यावर काय लावते? गुरुत्व बल. त्यानंतर आहे मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स काय आहे? अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन मॅग्नेट्स. तुम्हाला माहित असेल की मॅग्नेटचं साऊथ आणि नॉर्थ असे दोन पोल असतात, बरोबर आहे. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. जर तुम्ही साऊथ नॉर्थ आणि नॉर्थ साऊथ या दोघांना एकत्र आणलं तर ते एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात. काय करतात? अट्रॅक्ट करतात. म्हणजे त्यामध्ये अट्रॅक्शन आहे. कोणामध्ये? साऊथ, पहिल्याचा साऊथ दुसऱ्याचा नॉर्थ, किंवा पहिल्या चुंबकाचा नॉर्थ दुसऱ्या चुंबकाचा साऊथ जर असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. आणि जर तुम्ही नॉर्थ नॉर्थ एका ठिकाणी आणले किंवा साऊथ साऊथ पोल चुंबकाचे एका ठिकाणी आणले तर अशा वेळेस
हे दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करतात का? नाही, ते एकमेकांना दूर लोटतात. दूर लोटण्याच्या फोर्सला कोणता फोर्स म्हणायचा? रिपल्शन फोर्स. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स हा अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो आणि रिपल्सिव्ह पण असू शकतो, बरोबर. तर हा आहे मॅग्नेटिक फोर्स, चुंबकानं लावलेलं बल. आणि तुम्हाला हे पण माहित आहे की एखाद्या एखाद्या वायरमध्ये करंट वाहत असताना त्याच्या सभोवताली फक्त विद्युत क्षेत्र तयार होतं का? नाही, चुंबकीय क्षेत्र सुद्धा तयार होतं. येतं लक्षात? म्हणजे आपण करंटच्या साहाय्यानं मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतो. ओके, हे तुम्ही पुढं करणार आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन चार्ज पार्टिकल. म्हणजे जे प्रभारित कण असतात, तर प्रभारित कणामध्ये जे फोर्स असतो त्याला कोणता फोर्स म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता पहा, मी उदाहरण दिलं तुम्हाला कागदाचे कप्पे आणि कंगवा. तर कागदाच्या कप्पे जे आहेत, जे कंगवा आपण केसावरून फिरवला तर त्याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते, त्याच्यामध्ये त्याला काय करतात? अट्रॅक्ट करतात. आता ऍटम मध्ये काय करत? एखाद्या अणूमध्ये दोन कण असतात. धनप्रभारित कोणते कण आहेत? प्रोटॉन. आणि ऋणप्रभारित कोण आहे? इलेक्ट्रॉन. मग हे जे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे, हे सुद्धा कोणते पार्टिकल आहे? चार्ज पार्टिकल. आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या फोर्सला कोणता फोर्स म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन यानं अणूंच्या कणांना काय केलेलं आहे? बांधून ठेवलेलं आहे. म्हणून अणू जो आहे तो स्थिर असतो. कसा असतो? स्थिर. हे तर लक्षात. त्यानंतर आता आपण पाहू नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स. आता नेट फोर्स कसा आहे पहा. सेम मल्टिपल फोर्सेस ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा एका वस्तूवर अनेक फोर्स लावले जातात तेव्हा नेट फोर्स आपल्याला विचारात घ्यावा लागतो. जसं की पण जर सेम डायरेक्शनला असतील तर फोर्सेस तुम्हाला काय करायचे आहे? ऍड. जसं की पहा, ही एक वस्तू आहे. ही वस्तूवर हा एक फोर्स लावायला ए नावाचा व्यक्ती तो लावतो 5 न्यूटन फोर्स. किती लावायला? 5 न्यूटन फोर्स लावायला. त्यानंतर आणखीन एक व्यक्ती आहे बी नावाचा, तो सुद्धा त्याच्यावर फोर्स लावायला तो लावतोय 10 न्यूटनचा फोर्स. आता इथे एक गोष्ट विचारात घ्यायची की ए वाला जो फोर्स लावायला 5 न्यूटन हा सुद्धा याच दिशेला लावायला, बरोबर. त्यानंतर बी वाला जो फोर्स लावायला त्याची सुद्धा डायरेक्शन कशी आहे? सेम. म्हणजे दोन्ही जण एकाच साइडनं वस्तूवर काय लावायले? फोर्स लावायले. अशा केसमध्ये जर नेट फोर्स काढायचा असेल तर आपल्याला काय म्हणतात? हे सेम डायरेक्शनला जर फोर्स असतील तर त्याला काय करा? ऍड म्हणजे बेरीज करायची. तर नेट फोर्स काढायचा असेल तर एफ ए आणि एफ बी या दोन्ही फोर्सची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. एफ ए किती होता? 5 न्यूटन. बी वाल्याने जो फोर्स लावला होता त्याच दिशेला तो किती न्यूटन आहे? 10 न्यूटन. मग आता एकूण फोर्स किती झाला? 15 न्यूटन. मग नेट फोर्स लक्षात सेम डायरेक्शनला जर असतील तर फोर्सेस काय करायचे? ऍड म्हणजे त्यांची काय करायची? बेरीज. आता सेकंड केस अशी आहे की सेकंड केस मध्ये आपण पाहू की समजा हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टवर आता इकडून बी आहे. बी ने किती फोर्स लावला होता सांगा मला? बी ने जो फोर्स लावला होता तो आहे 10 न्यूटन. कोणता आहे? 10 न्यूटन. पण सपोज इकडून ए वाला फोर्स लावतो. ए वाला जो फोर्स लावायला ना तर तो आहे 5 न्यूटन. किती आहे? 5. पण इथं डायरेक्शन चेंज झाली, बरोबर आहे का? मग आता मला सांगा, या केस मध्ये जर पाहिलं आपण तर जो बी वाला आहे तो या दिशेने फोर्स लावायला, ए वाला त्याच्या विरुद्ध दिशेने फोर्स लावायला. म्हणजे हे दोन्ही फोर्सेस कोणत्या डायरेक्शन मध्ये? बरं, अपोजिट. अपोजिट डायरेक्शन मध्ये जर असतील तर तुम्हाला फोर्सेसचं काय करायचं?
सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणून आता या केसमध्ये मला सांगा, ही झाली ती पहिली केस, इन केस म्हणून आपण त्याला, किंवा ही पहिली कंडिशन. ही दुसरी कंडिशन मी तुम्हाला इथे दिलेली आहे, त्यामध्ये मला आता नेट फोर्स काढायचा आहे. मग आता नेट फोर्स काढताना मला अगोदर सांगा, बी जास्त फोर्स लावायला का ए जास्त लावायला? बी. म्हणून तुम्हाला काय करायचं, बी मधून ए चा फोर्स काय करायचा आहे का, मायनस करायचा, कारण ते फोर्सेस कोणत्या डायरेक्शन लावायले, ऑपोजिट. 10 मधून 5 वजा करा, किती राहील? 5 न्यूटन. आता सांगा, सेम डायरेक्शनला फोर्स लावला तर फोर्स काय झाला, वाढला, 15 न्यूटन झाला. आणि अपोजिट डायरेक्शनला असेल त्यावेळेस किंमत काय झाली, कमी. म्हणून फोर्सेस जे आहे, डायरेक्शन महत्वाची आहे. सेम डायरेक्शनला असतील तर फोर्सेस काय करायचे, आणि अपोजिट डायरेक्शनला असेल तर काय करायचं, सबट्रॅक्ट. आणि जर नेट फोर्स 0 आहे तर अशा वेळेस ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम कसं, आता इक्विलिब्रियम कंडिशन समजून घेऊ आपण. समजा ही ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्टवर पहा, ए वाला जो आहे ना, हा सुद्धा 10 न्यूटन फोर्स लावतो, बरोबर. त्यानंतर त्याच्या अपोजिट डायरेक्शननं बी वाला सुद्धा 10 न्यूटन फोर्स लावतो. दोन्ही जण कसे फोर्स लावले, सारखं फोर्स लावले, बरोबर आहे. मग वस्तू हलेल का, नाही हलणार. अशा केसमध्ये जर आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल, आपण दोघांचं काय करणार, सबट्रॅक्शन. मग 10 मधून 10 गेलं किती न्यूटन आलं बरं, 0 न्यूटन. आणि नियम काय आहे की नेट फोर्स जर 0 असेल तर ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, समस्थिती. इक्विलिब्रियम म्हणजे काय, समस्थिती. आता बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. आता बॅलेन्स फोर्स जे आहे तर त्यांचं संदर्भात इथे एक इन्फॉर्मेशन दिली. बॅलेन्स फोर्सेस इक्वल अँड अपोजिट. बॅलेन्स फोर्सचं वैशिष्ट्य काय आहे की ते समान असतात आणि एकमेकांच्या कशा आहे, विरुद्ध दिशेने आहे. जसं की इथं जर पाहिलं आपण, एफ ए आणि एफ बी दोन फोर्सेस आहेत, इक्वल आहेत 10 न्यूटन, पण दोन्ही कोणत्या डायरेक्शनला आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. सीसॉ पाहिला तुम्ही, सीसॉ मध्ये जर सारख्या वजनाचे असतील तर वर खाली होतं का, नाही. तर ती कंडिशन कोणती कंडिशन झाली, बॅलेन्स फोर्सची कंडिशन झाली. त्यानंतर डू नॉट चेंज मोशन. बॅलेन्स फोर्समुळे मोशन बदलत नाही. लक्षात आलं. जर नियंत्रित बल असेल, समजा आपण गाडीची स्पीड आपली 50 आहे, सातत्यानं 50 आहे, म्हणजे आपण आता फोर्स कमी पण करत नाही आणि जास्त पण करत नाही, तर अशा वेळेस मोशन चेंज होणार आहे का, नाही. म्हणून बॅलेन्स फोर्सचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये मोशन चेंज होत नाही. एक्झाम्पल जर पाहिलं तर बुक ऑन टेबल. आता आपलं प्रिंटर आहे किंवा टेबल आहे, टेबलावर पुस्तक आहे, तर मला आता सांगा टेबलावर जे पुस्तक आहे तर अशा वेळेस काय झालेलं आहे की तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा टेबलावर पुस्तक ठेवलेलं आहे त्याच्यावर 2 फोर्स काम करत असतात. बुक आहे असं आपण कन्सिडर करू, ओके. तर या टेबलाचं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा ऍक्ट करतो, खालच्या दिशेनं, आणि त्याला बॅलेन्स करणार इथं एक यन असतो. यन म्हणजे कोणता फोर्स, नॉर्मल फोर्स. कोणता फोर्स, नॉर्मल फोर्स. आता एक लक्षात घ्या, फोर्स हे एकटे नसतात. फोर्स एकटे असतात का, नाही. फोर्सेस हे पेअर मध्ये असतात, म्हणजे जोडीच्या स्वरूपात असतात, जसं की ऍक्शन रिॲक्शन, बरोबर. आणि इथं जर पाहिलं आपण तर हा जो फोर्स आहे हे कोणता फोर्स होता बरं खालचा, ग्रॅव्हिटेशनल. कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कोणत्या फोर्सनं बॅलन्स केलेला आहे, नॉर्मल फोर्सनं, आणि म्हणून ही वस्तू जी आहे ही सध्या कोणत्या कंडिशन मध्ये आहे, बॅलन्स फोर्स आहे, म्हणून इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. ओके, पुढे पाहू. अनबॅलन्स फोर्सेस कॉजेस चेंजेस इन मोशन. आता अनबॅलन्स जर फोर्स असेल तर अशा वेळेस मोशन मध्ये काय येतो, बदल येतो. अनबॅलन्स फोर्स जसं की एखादा तिथं दिलंय पुशिंग अ कार, एखादी गाडी स्थिर आहे आणि त्याला आपण जर ढकललं तर ढकललं याचा अर्थ काय केलं आपण, अनियंत्रित बल त्याच्यावर लावलं, अनबॅलन्स फोर्स लावलं. अनबॅलन्स फोर्स म्हणून त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये काय घडून आली, मुवमेंट घडून आली. म्हणजे याचा अर्थ मोशन मध्ये जो बदल येऊ शकतो ते केव्हा येऊ शकतो, जेव्हा त्याच्यावर कोणते फोर्सेस ऍक्ट करत असतील, अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत असतील. तर हे आहे फोर्सेस संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन.